अधिकाऱ्याचं करायचं काय, ठेकेदाराचं करायचं काय, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद महावितरण मुर्दाबाद. तर समजा खानकीमधला स्थानक लाईनीचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहेच, पण आता लाईनीचा पण प्रश्न असा निर्माण झालेला आहे. म्हणजे बेडगी मुटली तरी ढानकीमध्ये लाईन जाते, दोन जरी थेंब जरी पडले तरी लाईन जात असते. तर तसंच ढानकीतल्या जनतेने आज इथं आंदोलन केलेलं आहे, बघू शकता. असं अजून समजा एक स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे बुवा, ते स्मार्ट मीटर लावल्यामुळे विजेचे जे बिल आहे ते खूप येत आहे, जास्त प्रमाणात येत आहे. अशा गरीब जनतेनं, गावाच्या जनतेनं काय करावं, कशाचा सामना करावा, किंवा कमाई करून नसतं वीज बिल भरावं का. तर अशा सर्व मागण्यासाठी आज इथं सबस्टेशन समोर, ढानकी येथील सबस्टेशन समोर आंदोलन चालू आहे. तुमच्या किती कर्मचारी, तुमच्या किती घरी मीटर लावलेले असतात ते तुम्ही देता राहता देता लावलेला आहे का? 100% ठेकेदाराला कोणता अधिकारी हाताला घालत आहे? लाखो रुपयाचे बिल उघडले, गावात कुठल्याही प्रकारचं एकाही डीपीचं, एकाही विद्युत तारेचं कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स करण्यात आलं नाही. तरी सुद्धा हा ठेकेदार कोणाच्या भरोशावर दादागिरी करत आहे? त्या ठेकेदाराची चौकशी लावून त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. वारंवार सुट्टी द्यायला त्याच्यावर काय झालं? त्याला जर काम होत असेल तर त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे. त्याचं काय फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे मला. त्याचा फिटनेस सर्टिफिकेट याच्यासाठी पाहिजे, एक तर तो काम करू शकतो की नाही, आणि काम करत असेल तर मग तो जाणून बुजून सुट्ट्या घ्या, आणि काम करत नसेल त्याचा जर फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला त्याचा आम्हाला आपोआप येते, फक्त स्मार्ट मीटरमुळे होते. त्याचं कारण काय, ते लोक खातील की मीटर भरतील. वारे सुट्टे झालं तिकडे लाईन चालली आणि मीटरला तर त्याचे हातात घेऊन राहता.